तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी। वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, हरिमुखे म्हणा। सायलेंट इको असू द्या बोलताना। हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे व्यासांची आत्वा व्यासाची खुना। द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या राया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांकते ज्योतिकामोदि वक्त्रम। खलानीशवादापनोदार्य दक्षम, समाधिस्मूर्तिं भजे ज्ञानदेवम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा,
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संत चुडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान ऐकाता, योगी योगेश्वर हाची खजाना, शेगावीचा राणा गजानन। सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वराः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तेवी मी जे जे बोले, तेवी मी जे जे बोले, ते ते प्रभू तुमचे शिकविले। म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। की जय जय श्री राधारमण, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। के राधा मेरी कि राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास, जन्म जन्म मोही दीजिए श्री वृंदावन को बस। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञाने महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारे साधिल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू घेणवाले भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व अपरंपार कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानसिंधू साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार, देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपूरत्व प्राप्त झालं, ते समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून परमार्थिक वैभवाने परिसंपन्न असणाऱ्या या पंचक्रोशीतील सर्व भगवद अनुरागी महान वैष्णव आदरणीय भोजने बाबा यांच्या यादीमध्ये बसणारी जेवढी संत मांदियाळी आहे, त्या सर्व संत मांदियाळी यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। जमलेल्या सर्व वैष्णव वारकऱ्यांच्या चरणावर पुन्हा एकदा मी प्रणिपात करतो। उपस्थित असणारे भागवताचार्य कीर्तनकार असताना सुद्धा टाळ घेऊन गायनाची सेवा करणारी गानगंधर्व महाराजांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। माझ्या उजव्या बाजूला असणारे एक नादब्रह्माची साथ करणारे आदरणीय आमच्या काकाजी, तुमच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। इकडे इंद्रोवादी मृदंग जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा
भगवान शुकदेवाच्या कथेमध्ये साक्षात इंद्रदेवांनी मृदंग वाजवावा अशी जी एक भगवत अनुभूती आहे, त्याच अनुभूतीमध्ये भगवंताला अत्यंत प्रिय आवणारी जी श्रुती, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष असा जो शब्द उच्चार वारकरी संप्रदायामध्ये केला जातो, या उल्लेखनीय कार्यामध्ये आदरणीय आमचे मला आज मृदंगाची साथ करायला असणारे सागर भाऊ, आमचे नाव म्हणजे कसं अत्यंत जवळ असणारी वस्तू लवकर आठवत नाही, लवकर दिसत नाही. डोळा सगळ्या वस्तूचं ज्ञान करून देतो की नाही? डोळा जगातल्या सगळ्या वस्तूचं ज्ञान करून देतो, पण डोळ्याचंच ज्ञान डोळ्याला होत नाही, म्हणजे जवळच असणाऱ्या वस्तूचं ज्ञान होत नाही, असं शास्त्र सांगतं. म्हणून आदरणीय विनेकरी बाबा, गावातील सर्व पंचक्रोशीतून आलेली टाळकरी मंडळी, सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आज या नामसप्ताहामध्ये अनेक वर्षापासून सुरू असणारा नामयज्ञ, या नामयज्ञामध्ये 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, कीर्तन पुष्प माझ्यासारख्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाजवळ राहून काही अल्पसाधना केलेल्या एका सामान्य साधकाकडे आलेली आहे. माझा एक दंडवत करायचा राहिलेला आहे. ज्यांच्या मुखातून तुम्ही ही श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात आणि जे अत्यंत आपल्या या उत्सवाचा जो गाभा आहे, भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे श्रीमद भागवत रूपी कथा, त्या कथेचा आस्वाद ज्यांच्या अमृततुल्य वाणीमधून तुम्ही श्रवण करीत आहात, त्या आमच्या आदरणीय चंदाताईजी घारोड का गायकवाड, त्यांचं नाव घारोड, गाव घारोड. अत्यंत या खरं तर त्यांचा परिचय एवढ्या जवळून आम्हाला नाही आहे, पण आमच्या परिसरामध्ये मला वाटतं एका महिन्या अगोदर त्यांचं कीर्तन झालं आणि आमच्या परिचित असणारी जी आमची वयस्कर जी ऐकणारी श्रोते मंडळी आहे, त्यांनी काय कीर्तन केलं, कसं व्यवस्थित बोलल्यात, काय सुंदर आवाज आहे, मी ऐकलेला नाही, पण त्या लोकांच्या मुखातून श्रवण केल्यानंतर कळालं. कारण काय आहे, ऐकणारे जर ज्ञानोबाराय म्हणतात, नाही तर काय रसज्ञानी जेवणारे गायन, बहिऱ्या पुढे गायनाला बसल्यानंतर त्याला काही अर्थ उरत नाही, पण ऐकायला सुद्धा सुंदर असावे आणि गाणाराही सुंदर असावा, मग ऐकणाऱ्यांनी केलेली स्तुती ते यथार्थ वर्णन ठरतं, असा एक सगळ्यांचा अनुभव आहे. चला जास्त वेळ घेत नाही, माझ्याकडे फक्त एक सव्वा तास उरलेला आहे. सव्वा तासातले 5 मिनिट गेलेले आहेत, माझ्याकडे फक्त 1 तास आणि 10 मिनिट उरलेले आहेत. या उरलेल्या वेळेमध्ये सेवेकरता निवडलेला अभंग भगवान श्री ज्ञानोबारांचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे. बघा, जास्त काही पाल्लाड न करता या अभंगावर मी सरळ सरळ बोलणार आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. इथं जो बसलेला आहे त्या प्रत्येकाचा अभंग पाठ आहे. देवाची द्वारी बोला ना, उभा क्षण भरी तिनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असोनी संसारे जिव्हे वेगू करी, ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. इथं बसलेला प्रत्येकाचा अभंग पाठ आहे असं मी गृहीत धरतो. ज्याचा वारकरी संप्रदायाशी जवळून संबंध आला त्याच्या प्रत्येकाचा अभंग पाठ आहे. ज्याचा पाठ नसेल त्यांनी घरी जायचं, चाळणीत पाणी घ्यायचं आणि खुशाल जीव द्यायचं म्हणतात काय. अत्यंत सोपा, साधा, सरळ, सगळ्यांच्या परिचयात असणारा हा अभंग आहे. पण अभंगाचा अर्थ एवढा गहन आहे. मी इथे आलो, इथं उभं राहिलो, पण मला पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातीचा ते चेहरा दिसेना झालाय महाराज. मग कदाचित इथं आल्यानंतर मला अशी अनुभूती थोडं जाणवली की आपण भगवंताच्या दारामध्ये उभं आहे. मग देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं, असा एक अनुषंगाने हा अभंग घेण्याचं कारण आहे. आणि आणखीनही एक कारण आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित कारण आहेत जे लिहिले नाहीत पण परंपरेने पाळल्या जातात. त्यापैकी एक कारण आहे की पहिल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कुठला अभंग घ्यावा, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी. तसं नंतर 3ऱ्या दिवसापासून कुठलाही अभंग घेतला तर चालतो. पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे 5व्या दिवसाच्या कीर्तन सेवेला उपदेशपर प्रकरणातील अभंग घ्यावा. म्हणून आजचा अभंग ज्ञानोबाराय आपल्याला आजच्या अभंगातून उपदेश करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसे या अभंगाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. बघा, हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. या हरिपाठाचा आणि वारकऱ्याचा फार जवळचा संबंध आहे. वारकऱ्याच्या जीवनातून जर तुम्ही हरिपाठ वजा केला तर वारकऱ्याचं जीवन शून्य आहे. जसं ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो तसं वारकऱ्याची सुद्धा त्रिकाल संध्या आहे.
वारकरी सकाळची जी संध्या करतो, म्हणजे सकाळची जी साधना करतो, तिला संप्रदायामध्ये काकडा म्हटलेला आहे. वारकरी दुपारची जी साधना करतो त्याला संप्रदायामध्ये नियमाचं गाथा भजन म्हटलेलं आहे. आणि वारकरी संध्याकाळची जी साधना करतो त्या साधनेला हरिपाठ म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे वारकरी कधीही हरिपाठ घेतल्याशिवाय संध्याकाळचं अन्न आपल्या मुखाला सुद्धा स्पर्शत नाही, असं वारकऱ्याचं जीवन आहे. खर तर ज्ञानोबारायांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ इथं बसलेल्या सगळ्यांकरता केलेला आहे. जो जो संसारिक आहे ना, माझे शब्द कळतात का तुम्हाला? जो जो संसारिक आहे त्या संसारिकाकरता निर्माण केलेला ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. ज्ञानोबारायांचे तसे 4 ग्रंथ आहेत, पण मला आज कैलास बाबा तिकडे जायचं नाही. ज्ञानोबारायांचे तसे मुळात 4 ग्रंथ आहेत, पण ज्ञानोबारायांनी जे लोक दिवसभर कष्ट करतात, रानात राबराब राबतात, कष्ट करणारा एक वर्ग समाजात आहे, पण त्यालाही वाटतं मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, मला देव भेटला पाहिजे, ही त्याच्याही जीवनाची अपेक्षा आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत बाबा, प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. ऐकणाऱ्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, गाणाऱ्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, कीर्तन करणाऱ्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. अपेक्षा सगळ्यांच्या भिन्न भिन्न आहेत. पण एक बोलू का, इथं बसलेल्या प्रत्येकाची एकच अपेक्षा आहे. जर इथं बसलेल्या लहान मुलालाही विचारलं, नवे नवे लहान मुलगा जर देवाच्या मंदिरात आला आणि देवाच्या गाभाऱ्यात आतमध्ये गेला, तर तो देवाच्या समोर हात जोडतो आणि एकच म्हणतो, देव बाप्पा बोला ना बोला ना. तुम्ही बोलत कोण नाही हो? काय म्हणतात लहान मुलं? देव बाप्पा बोला ना बोला ना. देव बाप्पा सुखी ठेव, या सुख नावाच्या शब्दाचे संस्कार, त्याला सुख कशाला म्हणतात हे कळत नाही हो. माझी भाषा कळते का तुम्हाला? घारोडकर, घारोडच ना, हे शब्द उच्चारायला जरा वेगळंच आहे. मी येत असताना जरा या घारोड शब्दावर बसल्या बसल्या चिंतन करत होतो. मी म्हटलं नेमकं या शब्दाचा अर्थ काय होत असेल महाराज. माझ्या दृष्टीने केलेला अर्थ मी तुम्हाला सांगेल. रोड शब्दाचा अर्थ होतो पथ, त्याला संस्कृत मध्ये म्हणतात पथ, रस्ता. रोड शब्दाचा काय अर्थ होतो? मी तो रोड नाही म्हणत बरं, तो रोड असतो गावात छातीच्या पत्रवाळ्या, तो रोड नाही म्हणत. रोड शब्दाचा अर्थ होतो रस्ता, बरोबर. त्याला संस्कृत मध्ये म्हणतात पथ. महाजन येन गतस्य पंथाः, याच मार्गाने, याच रोडाने, याच रस्त्याने संन्यासी महात्मे जुनी गेलेले आहेत. रोड शब्दाचा अर्थ आहे पथ, रस्ता. आणि घ शब्दाचा अर्थ होतो, घ शब्दाचा अर्थ जो घनश्याम आहे, अथवा ज्या भगवंताचं नाव ख वरून सुरू होतं, ज्ञानाम घनश्यामः, हा बघा संस्कृतच्या अर्थाने असं होईल ते, ज्ञानाम घनश्यामः प्राप्तस्य पंथाः इति घारोडः इति घापंथाः. म्हणजे घ शब्दाचा अर्थ घनश्याम आणि रोड शब्दाचा अर्थ पथ म्हणजे रस्ता. जे घनश्यामाच्या पथाने निघालेले आहेत, म्हणजे भगवंताच्या रस्त्यावर आहेत, त्याला म्हणा. हा त्याचा सरळ सरळ अर्थ होईल. मला आता तिकडे अजिबात जायचं नाही. मला सांगायचं तुम्हाला होतं, घारोडकर बोला. सुख नावाचा शब्द त्या लहान मुलाला माहित नाही सुख कशाला म्हणतात, पण प्रत्येकाची अपेक्षा आहे आम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येकाची अपेक्षा आहे आम्हाला सुख पाहिजे. तुमच्या सहित कीर्तनकाराची अपेक्षा आहे मला सुख पाहिजे. पण तुमचं सुख 10 वाजता कीर्तन सोडण्यात आहे आणि माझं सुख कीर्तनानंतरच्या नारळाच्या खालच्यात आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा भिन्न भिन्न आहेत, पण त्याचं मूळ मात्र जे आहे ते सुखाशी आहे. काका एक बोलू का? सुंदर पेटी वाजवली तुम्ही, कारण पांढरी 2 मध्ये सहजासहजी चांगल्यांना वाजवता येत नाही. स्वर धरा, चांगल्यांना वाजवता येत नाही. म्हणजे स्वर धरण्यासाठी तुमचं वर्णन करायचं होतं, काळजी करू नका. हे बघा, सुख आहे ना, सुख 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 काय समानार्थी शब्द आहेत. माग ऐकायला येतं का? माग हे बघा, सुख, आनंद, समाधान, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे 3 शब्द आहेत हे समानार्थी शब्द आहेत बाबा. जरा आज वेगळा आहे.
सुख, आनंद, समाधान ह्या वस्तू कशा आहेत? हे शब्द समानार्थी शब्द आहेत. पण एक बोलू का? जास्त श्रीमंती असली म्हणजे मनुष्य सुखी असतो असा गैरसमज तुम्ही करू नका. कारण कदाचित रेल्वे स्टेशनवर ज्याच्याकडे पांघरायला काही नाहीये, हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसात ज्याच्या अंगावर घ्यायला काही नाहीये, ज्याच्या डोक्याला टोपी नाही, ज्याच्या अंगावर स्वेटर नाही, तो सुद्धा पडल्या पडल्या दिवसभर भीक मागितलेला भिकारी जो आहे, तो कदाचित त्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जर पडला ना, तर त्याला लगेच एका सेकंदात झोप लागते का नाही? लागते. दिवसभर काम केलेल्या शेतकऱ्याला जेवढी लवकर झोप लागते ना, तेवढी करोड रुपयाची एफडी असणाऱ्या श्रीमंताला लागत नाही. म्हणून एक वाक्य मला हे सगळं तुम्ही नेहमी ऐकत आलात हो, पण मला तुम्हाला एक वाक्य महत्वाचं असं सांगायचं आहे. सुख, समाधान, आनंद एखाद्या वस्तूच्या प्राप्तीत नाही हो. कोणाला वाटत असेल मला मोबाईल पाहिजे, मी तुम्हाला हसवण्याकरता इथं आलो नाही. लक्ष मात्र माझ्याकडे द्या, कारण पहिले सगळं बाजार लुटून गेलेले आहेत आबा. हे बघा, तुम्ही सगळी काय गोट ऐकली का नाही? बस सगळी एवढी गोट ऐकल्यानंतर माही काय माया सगळं खोटच आहे. ऐका ना, सुख, आनंद, समाधान हे कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीत नाही. काय आहे, एखाद्या मुलाला मोबाईल पाहिजे म्हणून तो आई वडिलांकडे हट्ट धरतोय, म्हणजे मोबाईल मिळाल्यानंतर त्याला आनंद होणार आहे, त्याला सुख मिळणार आहे, त्याला समाधान मिळणार आहे. मोबाईल एकदा मिळाला म्हणजे त्याला अत्योच्च समाधान प्राप्त झालंय असं होत नाही. म्हणून सुख हे वस्तूच्या प्राप्तीत नाहीये. गुरुवर्य पाठामध्ये नेहमी सांगायचे, सुख हे वस्तूच्या प्राप्तीत नाहीये, ते वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. काय सुख नावाची जी संवेदना आहे ती वस्तूच्या प्राप्तीत नाहीये, ती वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. काय झालं? एका अरबोपतीची मुलगी एका खरबोपतीला दिली. म्हणजे वचन एकीम दरिद्रता बोलताना का अब्जन कोटीन बोलायचं, अरबो खरबो मध्ये बोलायचं. एक अरबोपतीची मुलगी एका खरबोपतीला दिली. नेमकंच लग्न झालं. लग्न होऊन 1 वर्ष झालं. विठाल 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 विठाल. आता या लग्नाचं मोठं उघड आहे, मी तिकडे जाणार नाही. आता ज्यांची राहिली त्यांना विचारा, ज्यांची झाली त्यांना विचारा. कोणी म्हणत असेल महाराज विवाह, कोणीतरी कोणाचं तरी वाक्य आहे, लग्न ही अशी जखम आहे म्हणे, होण्याआधीच माणसाला हळद लागते, होण्याआधी हळद लागते. आणि एकाने तर असं म्हटलेलं आहे, शादी के लड्डू, एक हिंदी कवी आहे, शादी के लड्डू जो खाए वो पछताए और शादी के लड्डू जो न खाए, मग न खाऊन पश्चाताप केल्यापेक्षा. ऐका ना, नेमकंच लग्न झालं. एका अरबोपतीची मुलगी एका खरबोपतीला दिली. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लग्न होऊन 1 वर्ष झालं. हा नेमकाच ऑफिस वरून आला, भला मोठा, याचा लवाजमा, याच्याकडे सर्व 2-4 कंपन्या, असा व्यवस्थित सर्व प्राप्त असलेला हा मुलगा. आणि आपल्या त्या लिफ्टने वर घरावर गेला. घरी 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर त्याचं घर, भला मोठा बंगला. खोलीत गेल्यानंतर बघितलं तर त्याच्या पत्नीला तो आवाज द्यायला लागला. पत्नीने कुठूनच आवाज येत नाही म्हणून काय झालं म्हणून बघतोय, तर त्याच्या बेडरूम मध्ये तो गेला. माझी भाषा कळते का तुम्हाला? मी पक्का विदर्भी आहे, म्हणजे मले तुलेवाला आहे मी. पण कसं झालं, आम्ही आळंदीला शिकलो आणि त्या आळंदीचे संस्कार आमच्या भाषेत आहेत. म्हणून आपल्याकडे जर नेमकाच पुण्याहून पोरगा 2 महिने गेला तर म्हणते मल्ला तुल्ला, मग लोक म्हणतात हा कामातून गेला, नाही का? मग जर 2 महिन्यात पोरग पुण्याला गेल्यानंतर भाषा बदलत असेल तर आम्ही 12-12 वर्ष एक टोप झालेला आहे आमचा आळंदीला. भाषेचे संस्कार आहेत. आपली भाषा गावंढळ नाही बरं बाबा, ती आपली मातृभाषा आहे. मी नेहमी सांगत असतो, आता मला तिकडे जायचं नाही, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मला सगळं 26 जानेवारीवर सर्व चिंतन करून पुढे यायचं आहे. बघा, तो वर गेला आणि गेल्यानंतर
सुमन, सुमन आहे का? सुमन. आता मोठ्यांची भाषा मोठी हो, इथं कोणी असली तर कृपया करून माफ करा मला. सुमन आहे का? घरात आहे का सुमन? अगं कुठे गेलीस? मग आतल्या बेडरूम मधून थोडा रडण्याचा आवाज आला. आता यांचं रडणं म्हणजे तुम्हाला सांगू का महाराज, हे अनुभविक आहे. साचची बोलाचे नव्हे, जे संसार जिनते ज्ञानोबरांच्या भाषेत. एकदा का असं केलं ना, किती मोठा गडी असला तरी तो एका मिनिटात पंक्चर होतो. हे 2 काटे आहेत महाराज, हे बघा, समजून घ्या, गेलं हे काम. काय झालं सुमन? काय झालं? स्वर कमी कर. काय एकटीच येऊन बसली इथे? कोणी बोललं का तुला? माझे वडील बोलले, माझी मम्मी बोलली तुला काही? जा, मला बोलू नका. अगं का अशी का करतेस? म्हणे आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं, आपल्या घरी एवढी प्रॉपर्टी, म्हणेल ते आहे, आपल्याला सोन्याचा घास आहे, पण लॉकडाऊन लागून लॉकडाऊन मध्ये लग्न झालं, तरी सुद्धा लॉकडाऊन मध्ये माझ्या बापानं थाटामाटात लग्न केलं. आता लॉकडाऊन संपलं की नाही, मग आता कुलू मनाली कुठेच मला फिरायला घेऊन गेले नाही. अगं एवढंच ना, काळजी का करतेस? उद्या 12 वाजता तयारी करून ठेव. मी ऑफिस मधून येतो, 12:30 वाजता आपण जाऊ. 10 दिवसाचा टूर. तू कुलू मनाली म्हणते? अगं जगाची भ्रांती करून येऊ आपण. चल, उद्या 12 वाजता तयारी करून ठेव. आनंद झाला. मग काय विचारता महाराज? सकाळी सुटली, सगळ्या वस्तू तयार केल्या. पंढरपूरला जाताना आमच्या माऊल्या चिवड्या कसा तयार करतात तसा सगळ्या वस्तू तयार केल्या. आणि 11 वाजता बॅगा भरून मोठमोठ्या. हे श्रीमंत लोक रेल्वेनं बघितली की पहा ना तुम्ही, लय कठीण असते यांचं. ते मोठ्या बॅगा 2-2, 3-3 ढेरी वारलेली. असं वाटतंय लेकाचं याला घराच्या बाहेर काढून दिलं काय, कोणी सगळं घरच घेऊन चाललं काय. हे बघा, 11:30ला तयार होती. आता मी जरा या अनुषंगाने थोडा वेळ बदलतोय. घराच्या समोर त्यांच्या बगीचा आहे. त्याच बगीच्याच्या समोर, म्हणजे त्याच बगीच्यामध्ये गावातलं एक कुटुंब आहे. ज्या माऊलीच्या पातळाला 10 गाठी मारलेल्या आहेत, तिच्या पतीच्या अंगावर व्यवस्थित कपडे सुद्धा नाहीये. अशी दोघं पती पत्नी त्या बगीच्यामध्ये खुरुपणीचं काम करतायत. आणि आता आपण भाकर खावी म्हणून 12:30 वाजता दोघं पती पत्नी जेवायला बसले. काका, त्यांच्याजवळ भाकर आहे, भाजी पण त्यांच्याकडे नाहीये खायला त्या भाकरी सोबत. त्या भाकरीवर लाल लाल लाल, आपण काय म्हणतो त्याला, भुरका, भुरका जुना शब्द आहे आपला नाही का, लाल चटणी आहे, त्याच्यावर तेल नाही. म्हणजे हे जरा तेल लावून सांगायचं असतं. त्याच्यावर तेल नाही, त्याच्यावर पाण्याची धार आहे. जमलो आता सोर साधनावाले, पाण्याची धार आहे. दोघं जेवायला बसले. अर्धी अर्धी भाकर घेतली. पतीने हातावर भाकर घेतली आणि खात खात आपल्या पत्नीला म्हणायला लागला, लक्ष्मी, काय म्हणता मालक? परवाच्या दिवशी तुझ्या भावाचं लग्न आहे. हो मालक. मग आपल्याला जावं लागेल लग्नाला. हो मालक. मग आपण लग्नाला जाऊ. मग आपल्या पण लग्नाला गेल्यानंतर तुझ्या बापाला नेण्याकरता आपल्याकडे आहेरास करता पैसे नाहीये. नाही मालक. अगं पण जाऊ दे, पण तू
भावाच्या लग्नात जाण्यासाठी तुला व्यवस्थित साडी सुद्धा नाही, नाही का? नसू द्या मालक, माझ्याच भावाचं लग्न आहे, नसू द्या साडी नसली तरी, पण आपण लग्नाला जायचं मालक. हो जाऊ जाऊ, काळजी करू नको. पण लक्ष्मी एक सांगू का, घर खर्च भागवत असताना मी 1000 रुपये थोडे बाजूला ठेवलेले आहेत तुला न सांगता. हो का? म्हणे आपल्या घरची जी मडक्याची उतरंड आहे ना, त्या खालून 2 नंबरच्या मडक्यामध्ये मी 1000 रुपये ठेवलेले आहे. त्यातलं 200 रुपयाचं पातळ तुला घेऊ, 300 रुपयाचा आहेर तुझ्या मायबापा करता घेऊ, आणि 500 रुपये आपल्याला तिकिटा करता लागतील, एवढे पैसे मी ठेवलेले आहेत. आनंद झाला त्या स्त्रीला. आता इकडे 12:30 वाजले. कोणाचे? सुमनचे. आता काय हे नावं ठेवतात बुवा, आता काय नावं आले ते नाटक पाहतात, ते कोणतं, ते नायरा का फायरा काहीतरी आहे. पा कशा तोंडाला लावतो तो. ज्यात काहीच पवित्र नसतं महाराज, त्याचं नाव पवित्र रिश्ता. काय पाहतील हे, माया नवऱ्याची बायको म्हणे त्या नाटकाचं नाव. नाही काय नावं ठेवतात. आता परवा एक नाव ऐकलं, नाव होतं त्या मुलीचं श्लेष्मा. काय नाव होतं काका? श्लेष्मा. बरं, त्याला नाव आले काही अर्थ नसते. श्लेष्म शब्दाचा अर्थ होतो, श्लेष्म शब्दाचा अर्थ होतो संस्कृत मध्ये श्लेष्म त्याला म्हणतात नाकातलं मटेरियल, त्याला म्हणतात श्लेष्म. अन असं जिच्या नाकात नेहमी असते तिला म्हणतात श्लेष्मा. आपल्या भाषेत बोलू का, खामगावच्या? शेंबडी. काय अर्थ नसतो त्या नावाला महाराज. आता ते नाव काय घ्यायचे काय? विनोदाने गुरुजी सांगत म्हणे, एकाला मुलगी झाली, पहिली नाव ठेवलं रुपाली, दुसरी मुलगी झाली नाव ठेवलं सोनाली, तिसरी मुलगी झाली म्हणे नाव ठेवलं मोनाली, 3 मुली झाल्या, पण 4था दैवयोगाने मुलगा झाला. दैवयोगाने आला तो माझ्याकडे म्हणे, महाराज पहिली मुलगी झाली म्हणे, मुलगा झाला म्हणे दैवयोगाने 4था, काय नाव ठेवू? म्हटलं मुलीचे नाव काय? म्हणे पहिलीचं रुपाली, सोनाली, मोनाली. काय अर्थ नाही. पहिले नाव होते महाराज तुळसामाय, बरोबर होते ना? तुळसाबाई, जिजाबाई, जनाबाई. हा, आताचे नाव नायरा, नक्ष. नाही महाराज पण टीव्ही पाहतात वाटतंय. मला हा छंद नव्हता हो, लॉकडाऊन पासून लागला. काय म्हटलं काय? पहिले म्हणे 3 मुली आहेत, रुपाली, सोनाली, मोनाली. म्हटलं काय लागा, काहीच अर्थ नाही त्याचं, मग याचं नाव ठेव मवाली. हिचं नाव होतं सुमन. 12:30 वाजता वाट पाहत बसलेली, बेल वाजली घरातल्या फोनची. हॅलो, बोला. अगं सुमन मी बोलतोय. बोला ना. ते आपल्याला बाहेर फिरायला जायचं होतं की नाही? माता मौल्या पा कशा हसल्या. आपल्याला फिरायला जायचं होतं की नाही? अगं आपल्या कंपनीला मोदी साहेबांकडून एक मोठं टेंडर पास झालंय, त्याची मोठी मीटिंग आहे. मला जावं लागेल, एवढ्या वेळेस कॅन्सल कर. माझा दृष्टांतही कॅन्सल झाला. वरही अरबोपती खरबोपत्याच्या घरातली मुलगी आहे, सोन्याचा घास आहे, बाप श्रीमंत आहे, नवरा श्रीमंत आहे. म्हणेल सोनं खायचं तर सोनं सुद्धा खाऊ शकते, आणि खाली वर काय काय खावं कळत नाही, आणि खाली काय खावं याची दानादान आहे. घारोडकर, खरं सांगा, समाधान, सुख, आनंद हा वरच्या अरबोपती त्या स्त्रीला आहे का खालच्या फुटकी कवडी नसणाऱ्या त्या दोघा पती पत्नी नाही बाबा? कोणाला आहे? खालच्याला आहे. सुख हे कोण्या वस्तूच्या प्राप्तीत नाही, ते वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. असलेल्या परिस्थितीमध्ये आपण किती समाधानाने जगतोय याच्यावर आपली सुखाची अनुभूती आहे. म्हणून ज्ञानोबांनी विचार केला की कष्ट करणारा समाज आहे,
यांना सुद्धा काय पाहिजे म्हणून ज्ञानोबाराय विचारायला आले, तर सगळ्यांनी उत्तर दिलं, ज्ञानोबाराय आम्हाला सुख पाहिजे. पण किती सुख पाहिजे? न संपणारं सुख पाहिजे. मग दुःख थोडं तरी लोणच्या एवढं? नाही 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 नाही, दुःख अजिबात नको, आणि सुख परिपूर्णपणे पाहिजे. मग ज्ञानोबारायांना कळालं, वेदांताच्या भाषेत त्यांना मोक्ष म्हणजेच मुक्ती पाहिजे. कारण वेदांती मोक्ष मुक्ती कशाला म्हणतात माहित आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, म्हणजे दुःख सगळं निघून जाणं आणि सुख परिपूर्णपणे प्राप्त होणं, याला शास्त्रकर्ते मुक्ती म्हणजेच मोक्ष म्हणतात. मग ज्ञानोबाराय म्हटले, तुम्हाला हाच मोक्ष, हीच मुक्ती पाहिजे. पण बाबा रे, ती मुक्ती 4 प्रकारची आहे. ज्ञानोबाराय आम्हाला काही सांगू नका, पण ती मुक्ती प्राप्त करण्याकरता विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, शमदम, उपरम, तितिक्षा, समाधान, तत्वम, पदार्थ शोधन यासारख्या अंतरंग बहिरंग वेदांताच्या साधना कराव्या लागतात. सगळे म्हटले, ज्ञानोबाराय आम्हाला एक काही माहित नाही, पण आम्हाला सुख नावाच्या मुक्ती मिळाल्या पाहिजे. त्याकरता आम्हाला सोपं साधन सांगा. अभंगाचं पहिलं चरण. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला, ज्ञानोबारांनी ते सुख सांगितलं की बाबा, अरे तुला ते सुख, त्या मुक्त्या प्राप्त करण्यासाठी कुठंच जायची गरज नाही. एवढंच कर, तुझ्या गावात देवाचं द्वार आहे ना, त्या देवाच्या द्वारात जा आणि एक क्षणभर उभं राहा, तुला 4 मुक्त्या मिळतील. ज्ञानोबाराय शंका अशी निर्माण होते, जर देवाच्या दारात एक क्षणभर उभं राहिल्यानं जर 4 मुक्त्या मिळाल्या असत्या, तर आमच्या गावातले काही काही लोक उन्हाळ्याच्या दिवसात तर देवळातच झोपलेले असतात. पण त्यांना मोक्ष मिळालेला आम्हाला पाहायला मिळत नाही. जास्त अनुषंगाने मांडत नाही. हरिपाठातला हा पहिलाच अभंग आहे, आणि पहिल्या अभंगातला पहिला शब्द आहे देव. काय शब्द आहे? देव. खरं तर आपल्या हिंदूंची शोकांतिका अशी आहे, मी नेहमी सांगतोय, महाराज खरंच हिंदूंना वाली राहिला नाही हो कोणी, आणि जे वाली आहेत त्यांच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहत नाही. झोंबेल जरा वाक्य तुम्हाला, पण सांगतो तरुणांसाठी. हा देव शब्दावरून बोलतोय मी. 100% मुसलमानांना, तुमच्या इथे आहेत का नाही मुसलमान? आहेत का नाही? बऱ्याच प्रकाराने 100% मुसलमानांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. बरोबर बोलतोय का नाही?
100% मुसलमान लोकांना अल्लाह नावाचा कोणीतरी आपला देव आहे हे मान्य आहे की नाही? मागचे बोला ना दादा. 100% मुसलमानांना अल्लाहचं अस्तित्व मान्य आहे. पण शोकांतिका आपली ही आहे हिंदूंची की आपल्या 40% हिंदूंना आज देवच मान्य नाही. बरं ते देव न मानणारे काही न शिकलेले नाहीत असं नाही, सुशिक्षित आहेत, चांगले क्वालिफाईड आहेत. उलट क्वालिफाईडच लोक देव मानत नाहीत. त्यांना विचारलं बरं बाबा तुम्ही का मानत नाही रे देवाला? बरं त्यांचंही खरं आहे हो. खरं म्हणजे एका उजव्या डाव्या अनुषंगाने बोलतोय. त्यांना विचारलं का मानत नाही तुम्ही देवाला? ते म्हणतात तुमचा देव दिसत नाही म्हणून मानत नाही. आणि दगडात काय कुठं देव असतो का असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे जे दिसत नाही ते नाहीच. तुमचा देव दिसत नसल्यामुळे आम्ही मानत नाही. जर तुमचा देव दिसत असला तर आम्ही मानला असता. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणजे जे दिसत नाही ती वस्तू नाहीच का? वाहणारा वारा दिसतो का? बोला ना गारोडकर, वाहणारा वारा दिसतो का? दिसतो का? बोला. वाहणारा वारा दिसतो का? नाही. पण आहे की नाही? ते तुम्ही मारता दे काय म्हणतात त्याला? हा माई मावशी म्हणतेस पिरे 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 क्या चल रहा है? बोले फॉग चल रहा है. बरं ते स्प्रे तुम्ही मारता त्याचा काय येतो? वास नाही हो, सुगंध म्हणा ना. वाईट वस्तूचा वास येत असतो. सुगंधाच्या विरोधात आहे. काय बोलतील लोक, काही सांगतायत. आपल्या विदर्भाचं लय कठीण आहे बुवा. विदर्भात आता तुझं नाव काय रे दादा? ध्रुव. वा ध्रुव, हा माईक समजा तू घरून आणला. तू का मी विचारलं का रे हा माईक घरून कोण आणला? तू काय म्हणशील? हा माईक तू आणला रे, तू घरून आणला. तू आणल्यानंतर तू काय म्हणशील? जर विदर्भातला अस्सल पोरगा असेल तर काय म्हणील तो? कोण आणला? म्या आणला म्हणून. काय म्या आणला? तुम्हाला सांगू का, म्या शब्द विदर्भातले लोक सोडून कोणीच म्हणत नाही. का म्हणते ना एक जण. म्या शब्द विदर्भातले लोक सोडून फक्त बकऱ्याच म्हणतात. वास शब्दावरून बोलतोय. त्या स्प्रेचा काय येतो? सुगंध. काय येतो? सेंट, सुगंध, मकरंद ज्याला म्हटलं जातं. सुगंध येतो. सुगंध दिसतो का हो? पण तरी सुद्धा आपण मानतो की नाही? बरं जे जे दिसत नाही ते नाही का? ज्या अशा वस्तू काही आहेत ज्या दिसत नसल्या तरी सुद्धा आहेत. एक बोलू का? कोरोना दिसतो का? कोरोना पण आहे की नाही? अहो बाजूलाच थांबा. ते कपडे तिकडेच ठेवा, त्या गरम पाण्यात टाका. बरं ठीक आहे. अगं माझी चप्पल ती बाजूला सोडा. अगं माझे सॉक्स हा ते तिकडून ठेवा. बरं ठीक आहे. अगं माझी कान टोपी हा ती बाजूला ठेवा. अगं माझं पॉकेट इकडे द्या. या कोरोनात लोक कळाले महाराज, कठीण होतं यांचं. जे जे दिसतं ते नाही का? एक बोलतोच आता जरा. कोरोना एका प्रकारचा नाही, कोरोना 2 प्रकारचा आहे. एक कोरोना आहे जो शरीराला झालाय आणि एक कोरोना आहे जो मनाला झालाय. मनाला एक वेळे शरीराचा कोरोना परवडला, पण काही लोकांच्या मनाला कोरोना झालाय. कसे सप्ताह करता पाहू द्या. नाही गाडी बोलवली तर मग पा. म्हणजे तुमच्या गावचं नाही सांगत. काही लोक म्हणतात मला मांजर आडवी गेली तर काम होत नाही. पण मी असं म्हणतो, एक वेळेस मांजर आडवी गेली तर काम होते, पण एक का बहादर गावातला आडवा गेला तर सप्ताह बंद पडते. काही लोकांच्या मनाला कोरोना आहे बघा. मनाचा कोरोना म्हणजे काय? लेकाचा 3 एकर जे असलं ते सगळं पडीत ठेवील, पण पहिले ट्रॅक्टर घालते धुऱ्यात. समजून घ्या याला मनाचा कोरोना झालाय.
कैलास बाबा, शरीराचा कोरोना बरा होण्याकरता किती डोस आहेत? 2 डोस आहेत का? 2 बूंद जिंदगी नाही, 2 डोस आहेत नाही. शरीराचा कोरोना बरा होण्याकरता 2 डोस आहेत. बरा होण्याकरता सुद्धा 2 डोस आहेत. पहिला डोस आहे माझ्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आणि दुसरा डोस आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारांची गाथा. हे दोन्ही ग्रंथ ज्यांनी जीवनात आणले त्याच्या संपूर्ण जन्मोजन्मी सुद्धा त्याला मराचा कोरोना शिवू शकत नाही. हे ग्रंथ अंमलात आणणार. बरं, जे जे दिसतं ते नसतं का? इथून विषय कोरोना दिसतो का? पण आहे की नाही? जे जे काय आहे यांच्या मान्याने न मान्याने काही फरक पडत नाही बाबा. तुमच्याच परिसरातले एक रत्न वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह भीष्माचार्य गुरुवर्य आदरणीय गुरुनाम गुरु वक्ते बाबा नेहमी सांगायचे. वक्ते बाबाच्या आता त्या भाषेत मला बोलता येणार नाही कारण ते जवळ काठीवाडीच होते, ते मला बोलता येणार नाही. वक्ते बाबा म्हणायचे रात्रीच्या वेळेला, रात्री ज्या पक्षाचं नाव घेऊ नये, ऐकताय का तुम्ही? रात्रीच्या वेळेला ज्या पक्षाचं नाव घेऊ नये त्याची मीटिंग भरली. कुठला पक्षी घेतलंच तुम्ही ना? घुबड. बरं ठीक आहे, जाऊ द्या. घुबडाची मीटिंग भरली. घुबडाची कोणाची? मी झाडावरच्या म्हणतो. भला मोठा घुबड असा एक अध्यक्षस्थानी बसला. बरं, घुबडांची मीटिंग कधी काका? हा, रात्री. कधी? रात्री. बरं, रात्री तर रात्री अशा लाईटाच्या खाली का? कुठं? अंधारात. अंधारात. अंधारात म्हणजे घुबडांची मीटिंग कुठं? अंधारात. वार्ड क्रमांक 6. कस काय बरं आहे का? किती मत आहे? 50 आहे. घुबडांच्या मीटिंग अंधारात. मी घुबडांचं बोलतोय हो, तुम्ही वेगळीकडे जाऊ नका. घुबडांच्या मीटिंग भरली समजा, भला मोठा घुबड अध्यक्षस्थानी बसला आणि असे लहान सहान घुबड खाली बसले आणि मोठ्या घुबडाचं भाषण, अध्यक्षीय भाषण सुरू झालं. इथं जमलेल्या माझ्या तमाम घुबडवासियांनो, म्हणजे तुम्ही नाही बरं बापा, इथं जमलेल्या माझ्या तमाम घुबडवासियांनो, या घारोडातली नाही तर या खामगाव तालुक्यातली लोक म्हणतात सूर्य नावाचा कोणीतरी वस्तू, कोणीतरी पदार्थ आहे, पण आपल्याला दिसला का? तुम्ही नाही नका म्हणू. सगळ्या घुबडांनी एक मताने उत्तर दिलं, नाही महाराज, नाही महाराज, नाही महाराज. एक मताने ठराव मंजूर झाला. अंधश्रद्धा असं म्हणायचं. एक मताने ठराव मंजूर झाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जरी सूर्य नावाची वस्तू आहे असं मान्य केलं तरी सुद्धा आपण मानायचा नाही. का मानायचा नाही? कारण आपल्याला दिसत नाही म्हणून. आता उत्तर द्या घारोडकर. सूर्याला किती घुबडांनी मानलं नाही तरी सूर्याचं अस्तित्व काय संपणार आहे का? हा, संपणार आहे का? तो पूर्वेला उगवणारच आहे. तसं या घुबडांनी किती देवाला मानलं नाही तरी देवाचं अस्तित्व काय संपणार आहे? नाही संपणार. म्हणून एक सांगतोय, देव न मानणारी लोक जे आहेत ना त्यांच्या जास्त वादात पडायचं नाही. त्यांना जास्त जर त्यांच्याशी बोलायला गेलो त्यांना आणखीन भय होतो की नाही आपल्या विरोधात जायचं. आणखीन एक पाऊल पुढे टालतो. देव शब्दावरून बोलतोय, कदाचित याच एका शब्दावर आपलं कीर्तन थांबेल. देव न मानणाऱ्यापेक्षा तो कसा मानावा याच्यात जास्त वाद आहे. शास्त्रकर्त्यांनी वाद केला. आता काही लोक म्हणतात देव, पण सांगू का, एक लवकर येतो मी. आमचे गुरुजी तर असं म्हणतात, दूरचा देव कळण्या अगोदर माणसाला जवळचा देव कळला पाहिजे. काय काय? दूरचा देव कळण्या अगोदर सगळ्यांच्या जवळ देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. जवळचा देव. सुंदर पद आहे, कोणाचं आहे मला माहिती नाही. स प प जवळचा देव कळाला पाहिजे. कुठे शोधिसी रामेश्वर. काय फायदा जर तुला दूरचा देव कळाला असेल तर. कुठे शोधिसी रामेश्वर
कुठे शोधिसी काशी. तीर्थयात्रेला जाऊ नका असं माझं मत नाही, पण भाव ऐका. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर. कुठं नाही देव? या लहान लहान लेकरांच्या बोलण्यात देव आहे. शेतकरी कापूस वेचायला गेला की त्याची पूजा करतो, पिकात देवाला पाहतो. देव कुठं नाही हो. कधी कधी खामगावच्या बस स्टॉपवर, कधी कधी शेगावच्या रेल्वे स्टेशनवर. आमची आई असं म्हणते, माणसाला देव दिवसातून 3 वेळेस दर्शन देतो, फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. कुठं नाही देव? देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी हाक पुकारी. पण तुमचं माझं कसं झालं? मला जरा स्वर घेतले ते जंपलिंग होते. तुमचं माझं कसं झालं माहितीये? अवती भवती अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधिसी रामेश्वर. कुठं नाही ते? मला ते विण्यावर गायची सवय आहे. पेटी तसं गायलं ना की मला थोडं जंपलिंग होतं, थोडं स्वर धरा स्वर. ते आता तात्यांसोबत राहिल्यामुळे ते विण्यावरची सवय लागली. ते पेटीवर कधी आपण रियाज केलाच नाही. कुठं नाही देव? बघा ना, झाड फुलानी आले भरून, ऊन पाहिले डोळे उघडून. वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. तुमचं माझं कसं झालंय माहितीये का? त्या आंधळ्यासारखं. काय तुला आमच्या दादासाठी टाळ्या वाजवा एकदा, मस्त साऊंड लावा. काय तुला उपयोग नळ्या, दीप सून उशाशी रे. कुठे शोधिसी रामेश. काय लोकांनी देव बघितला महाराज. कोणी कुठे, कोणी कुठे, कोणी कुठे. आमच्या नाथ महाराजांनी गाढवात देव पाहिला. कुठं नाही देव? आमच्या श्री संत गजानन बाबांच्या काही भक्तांना पांडुरंगाचं दर्शन करण्याची अपेक्षा झाली आणि आमच्या सद्गुरु गजानन बाबांनी साक्षात पंढरपूर निर्माण करून स्वतःच्याच शरीरामध्ये भगवान पांडुरंगाचं दर्शन करवलं. देव कुठेही आपल्याला भेटू शकतो. एक बोलू का? आजचा विषय आहे 26 जानेवारी. आज 73वा आपला प्रजासत्ताक दिन आहे, नाही का? जाऊ दे, मी तिकडे बोलत नाही, तर मला उद्या अटक व्हायची. 73वा प्रजासत्ताक दिन आहे. विचारा त्या जवानाला, ज्या जवानांनी आपल्या भारत मातेमध्येच देव पाहिला. एक बोलू का बाबा? 2 भक्त आहेत, 2. जीवनात या 2 भक्तापैकी एका भक्ताची तरी पदवी प्राप्त केल्याशिवाय माणसाने मरायचं नसतं. एक तर माणसाने हरिभक्त होऊन मरावं, नाहीतर माणसाने देशभक्त होऊन मरावं. पण या 2 पैकी एक पदवी प्राप्त न करता जो मरतो
त्याचं मरण म्हणजे किड्या मुंगी सारखं आहे. अटलजींची कविता आजही मला आठवते. अटलजी म्हणतात, एका जवानाची या 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 देशात भगवंताला पाहतो आणि त्याची या देशाविषयी काय अपेक्षा आहे हो. तो जवान म्हणतो, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए. लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की. प्रसाद तयार आहे. एकदा जोरात म्हणणार असं, भारत माता की. भांडण करतो आणि तो थांबवत आवाज असते आमचा, म्हणून म्हणावं लागतं हा आवाज कोणाचा. काय जवानाचं महाराज कठीण आहे. आता अनुषंगाने सगळी बोललं पाहिजे. ज्या विषय आहे तो विषय त्या दिवशी बोललं पाहिजे. कदाचित अभंग थोडा पण आपल्याला अभंगाला अनुसरून आहे. देवा यांनी देशात देवाला पाहिलंय. या देशातल्या सगळ्या जनतेला, मग तो कोण्याही धर्माचा असू द्या, कोण्याही जातीचा असू द्या, त्याचं रक्षण व्हावं ही अपेक्षा आहे. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा. हे लय जुनं झालं, आता नवीन सांगतो. काय एका जवानाची अपेक्षा आहे महाराज. आईला म्हणतो, आई काळजी करू नको आई. ओ माही मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है. काय प्रेम आहे देशाविषयी. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं घुल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. ऐकलं का. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. देशाविषयी काय अपेक्षा माहिती आहे. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं. एक लाल हुआ बलिदान तो क्या, 100 लाल तेरे रखवाले हैं. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं घुल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. मनो का बैकग्राउंड साउंड. ओ स्वतःच्या पत्नीला सुद्धा तो तेच सांगतो. ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो. मैं मरता था जिस मुखड़े पर, कभी उसका उजाला कम ना हो. काय महाराज,
आता तो अमोल नाव साताऱ्याकडचा तो अमोल नावाचा जवान कठीण आहे हो. यांची अपेक्षा एकच आहे बरं, प्रत्येक जवानाची अपेक्षा एकच आहे. बहे खून मेरा वतन के लिए, बहे खून मेरा वतन के लिए, वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, 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 मेरा दिल जिगर और मेरी जान भी, मेरा दिल जिगर और मेरी जान भी, मेरी जान भी है कुर्बान बन दो वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. काहीच नाही देशात राहणाऱ्या सगळ्यांना तो तेवढंच सांगतात फक्त, भांडण करू नका रे आपापसात. भरत राम की तरह कर लो मिलाप, कर लो मिलाप, हो इतना करम संघटन के लिए. कलियुगात संघातली शक्ती आहे बरं, कलौ संघे शक्ती. संघटना असली पाहिजे, पण हिंदू जातीपातीत वाटल्या गेला हो. भरत राम की तरह कर लो मिलाप, कर लो मिलाप, हो इतना करम संघटन के लिए. तुमचा वाघ जरा जखमी आहे आज, म्हणून जरा थोडं कमीच म्हणतो. काय अपेक्षा आहे महाराज, सगळ्यांनी तुम्ही ऐकले ते देशभक्तीपर सगळे गीत तुम्ही ऐकले, एकच अपेक्षा आहे त्याची. ऐ गुजर विठाला विठाला विठाला, मेरा इतना काम करेगी क्या. दोनचा प्रकार आहे. मेरी गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे. ही गली सगळ्याच गाणार आहे, ही आता गली येणार आहे पुढे पहा. मेरे गाव में है, प्रत्येक कवीने ही गली कशासाठी लिहिली काय. मेरे गाव में है जो वो गली, जहाँ रहती है मेरी टिम्ब, उस टिम्ब टिम्ब को मेरा टिम्ब टिम्ब दे. आता महत्वाचं आहे वही गणित स्वर जरा विठ्ठला जाऊ द्या, त्याच्या अपेक्षा भरपूर आहेत. कोणी कुठे देव बघितला, कोणी कुठे देव बघितला, कोणी कुठे देव बघितला. देशभक्तांनी आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाची सेवा करणं म्हणजेच तो देवाचा परमधर्म आहे असं मानलं. ज्ञानोबा म्हणतात अशा देवाच्या दारात जर तुम्ही एक क्षणभर उभे राहिले तर तुम्हाला 4 मुक्त्या मिळतात. ज्ञानोबा एवढ्या मुक्त्या सोप्या आहेत का हो? देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहिल्याने 4 मुक्त्या. नेमकं काय आहे? घरात जायचं असलं तर दारातून जावं लागतं. तुकोबाराय म्हणतात घरात तरी गावे दाराची सोयी, भिंती सवे डोई घेऊन पुढे. एखादा व्यक्ती जर भिंतीतून जातो म्हटला तर त्याचं डोसकच फुटेल, दुसरं काही होणार नाही. मग ज्ञानोबाराय नेमकं देवाच्या दारात उभं राहायचंय. ऐका, तुम्ही आम्ही उभं राहतो बसतोय ते देवाच्या दारात नाही, देवाच्या दारात नाही, देवळाच्या दारात. का बरोबर आहे ना? तुम्ही आम्ही बसलेलो आहोत ते देवळाच्या दारात, आणि ज्ञानोबाराय म्हणतायत ते देवाचं दार आहे. देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. नेमकं या द्वाराचा विचार श्रीमद भागवतात आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये आलेला आहे. नेमकं द्वार म्हणजे काय तर भागवत सांगतं महत सेवाम द्वारम माहुर विमुक्ते. हे सेवा हे भगवंताचं दार आहे.
आणि ज्ञानेश्वरी सांगते जेथ ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंठा. सेवा हे भगवंताचं दार आहे, पण कोणती सेवा? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं नामस्मरण करणं ही खरी सेवा आहे. आणि अशा सेवेच्या दारात जो उभा आहे त्याला 4 मुक्ते मिळतील म्हणतात ज्ञानोबा. मग का हो ज्ञानोबा आहे? भगवंताचं नाम जर सेवा आहे, पण कुठलं नाम? हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे भाना, हरिमुखे भाना, हरिमुखे भाना, हरिमुखे भाना, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे भाना, हरिमुखे भाना, हरिमुखे भाना, हरिमुखे भाना, हरिमुखे भाना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे माला, 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 हरिमुखे माला. हरिमुखे भाना, 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 हरिमुखे भाना. विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार, हे विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. ज्ञानोबांना विचारायला ज्ञानोबाराय म्हणतात ते नाव एवढंच आहे, त्या भगवंताचं नाम ते घ्या जे भगवंताचं दार आहे. कोणतं नाम? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. खर तर व्याकरणाच्या दृष्टीने एक शब्द 2 वेळेस उच्चारणं हा दोष आहे. आणि इथं ज्ञानोबाराय भगवंताचं नाव 2 वेळेस उच्चारतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एक शब्द 2 वेळेस लिहिणं हा लेखनातला दोष आहे, आणि एक शब्द 2 वेळेस उच्चारणं हा वक्तृत्वातला दोष आहे. मग ज्ञानोबारांनी जे वाङ्मय लिहिलं ते दोषाने युक्त आहे का? नाही नाही नाही, संत कधीही दोषाने युक्त वाङ्मय लिहिणार नाही. जरी एक शब्द 2 वेळेस असला तरी त्याला काहीतरी नियमाला अपवाद असतात. एक शब्द 2 वेळेस उच्चारला तर चालतो, पण कधी? तर ते द्विरुक्तीचे कारण व्याकरणाने 4 सांगितलेले महत्वाचे. व्याकरण असं सांगतं एक शब्द 2 वेळेस उच्चारला तर चालतो. कधी? अभ्यासार्थे द्विरुक्ती, अर्थभिन्नार्थे द्विरुक्ती, आदरार्थे द्विरुक्ती आणि निश्चयार्थे द्विरुक्ती. एक शब्द 2 वेळेस उच्चारला तर चालतो, पण कधी? अभ्यासार्थे द्विरुक्ती. इथं ज्ञानोबाराय हरिमुखे म्हणा, हरी शब्द एकदा उच्चारत नाही, 2 वेळेस उच्चारतायत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एक शब्द 2 वेळेस उच्चारला तर चालतो. कधी? पहिलं कारण अभ्यासार्थे द्विरुक्ती. अभ्यास करण्याकरता एक शब्द 2 वेळेस बोलला तर चालतो. उदाहरणार्थ नवीन आता हे लहान लहान मुलं सकाळी KG1 काय असतं ना, KG1 KG2 ला जातात. आपल्या वेळेस बरं होतं राव.
आमच्या वेळेस बरं होतं जरा, म्हणजे आमच्यापर्यंत बरं होतं. कानाला हात लागला की पहिल्या वर्गात जावं लागायचं. काय त्याचं वय केवढं, त्याचं शरीर केवढं, त्याच्या दप्तराचे ते ओझं केवढं त्याच्या अंगावर. सकाळी एवढ्या थंडीत महाराज 8 वाजेपर्यंत आपल्यालाच उठावं वाटत नाही, पण त्याला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. एवढ्या थंडीत शाळेत जावं लागतं. हिंदू परंपरा अशी सांगते 6 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याला फक्त खेळूच द्या. आदरणीय पाचपूर बाबा नेहमी सांगतात, बालपण कशाने शोभतं, तारुण्य कशाने शोभतं आणि म्हातारपण कशाने शोभतं. बालपण शोभतं खेळानी, तारुण्य शोभतं त्यागानी आणि म्हातारपण शोभतं नामस्मरणाने. म्हातारपणात लय बघायचं नाही, तिकडे ते हरभरा टाक, तिकडे जरा गहू टाक म्हणायचं नाही, मुकाट्यानं बसून राहायचं. जे जे होईल ते पाहाय, तू का म्हणे उगे राह. ते लहान मुलगा काय कळत नाही हो त्याला. बरं यांचं कठीणच असतं. 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या यांचं सुरू होतं. मला लय काम आहे बाई, मला लय काम आहे. सकाळी ना माझ्या पप्पूचा डबा करायचा आहे. काय करायचा आहे? डबा म्हणजे किती माहिती आहे का काका? 2 निवद एवढे, त्यातला एक निवद वापिस येते त्याच्या डब्यात. आणि यांचं रात्रीपासून सुरू होतं, मला डबा करायचा आहे, मला डबा करायचा आहे. काय 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 मला डबा करायचा आहे, मला डबा करायचा आहे. डबा काय का 10-12 जणांचा स्वयंपाक करायचा विचारतो. डबा करायचं सुरू होतं नाही का. मला तिकडे जायचं नाही. हे लहान मुलं KG1 KG2 ला जातात आणि ती मास्तरीन ते मास्तर त्यांना शिकवतात, बाळा हा A असतो, हा B असतो, हा C असतो, हा D असतो. Z पर्यंत यांची ABCD पाठ होते. किती अंक आहे? 26. किती अंक आहे? अरे श्रीमंत भाषा तर आमची आहे जगाच्या पाठीवर. 49 स्वर आहेत आमच्या भाषेला. 49. किती स्वर? बोला, इकडे मराठीवाले आहेत का कोणी? मराठीत स्वर किती आहेत? 12 आहेत. एकदा परत लक्ष द्या जरा. मराठीत स्वर 13 आणि 36 व्यंजन. म्हणू का? आमच्या संस्थेत पहिली परीक्षा होते नाही का महाराज. ऐवून रुलुक येऊन येऊ छायवरटलं जमंगणानं झबकडतात झबकडतात खपचाट करतो कपाईचा हाल. पहिल्यांदा आम्हाला अहो हे सूत्र याला माहेश्वर सूत्र म्हणतात. एखाद्याचा मुलगा जर निर्बुद्ध असेल, त्याला जास्त पाठांतर केलेलं माहीत राहत नसेल, हे पाणिनी नावाच्या शास्त्रज्ञांनी भाषा निर्माण केली. त्यांच्या भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले, त्यांनी डमरू वाजवलं. पहिले भाषा नव्हती. त्या डमरूतून जे सूत्र निघाले ते त्या पाणिनी नावाच्या शास्त्रज्ञांनी काढले. त्याला 14 माहेश्वर सूत्र म्हणतात. आणि त्या सूत्रावर जगातल्या सगळ्या भाषा आहेत. पहिली भाषा आहे संस्कृत. या 14 सूत्राची जर महाशिवरात्रीच्या दिवशी वाळूचं भगवान भोलेनाथाचं शिवलिंग करून जर त्यावर 108 वेळेस या माहेश्वर सूत्राचा बिल्व पत्र टाकून जर अभिषेक केला, किती निर्बुद्ध मुलगा असेल तर त्याला बुद्धी प्राप्त होते, असं आमच्या गुरुजींनी आमच्याकडून अनुष्ठान करून घेतलं. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. 13 स्वर आणि 36 व्यंजन आहेत नाही का. परवा नागपूरला कीर्तनाला गेलो. असं समोर बसलो. एका मुलाला म्हटलं, का रे का हो मराठीत वर्ण किती? तो म्हणे 3. मी त्याला म्हटलं पहिला वर्ण? ते म्हणे पहिलं तुरीचं वर्ण. म्हटलं धन्य माता पिता. काय सांगण्यासारखं भरपूर आहे हो, पण ऐकण्याचा अंक लोकांचा खाली आलाय म्हणून एवढं मोकळं बोलावं लागतंय, खाली येऊन बोलावं. व्याकरणाच्या दृष्टीने अभंग सोडवण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. त्यातल्या त्यात तुमचं या वर्णावरून विषय निघाला. तुमच्या या नांदूर जळगाव जामोदकडे राहण्याचा योग आला आमचे गुरुवारी बावस्कर बाबांकडे. तुमची खामगावची भाषा जरा वेगळी आहे. तुमच्या इकडे डाळीला डाळ कधीच म्हणत नाहीत, डाळ. गुळाला गुई, पोळीला पोई. ते तिकडे बाबाच्या आश्रमात राहायचो आम्ही. त्या आजीला म्हणा, आजी हाय का डाळ पोळी गुळ? आजी म्हणे हाय ना महाराज, घ्या ना दाय पोळी गुई. लय कठीण आहे तुमच्या सांगत होत. त्यात वरण 13 स्वर आहेत आणि 36 व्यंजन आहेत. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, रू रू आणि लू. बरोबर का? त्या मराठीच्या मास्तरचं तर आता आम्हाला होतं, ते आम्हाला तेव्हा कळत नव्हतं. लय कठीण आहे महाराज. ते क ख ग घ आणि ते पुढचं ड आणि त्याच्या पोटात टिंब आहे का नाही.
त्याला काय मास्तर लोक म्हणतील काही सांगता येत नाही. त्याचा उच्चार येण्यासाठी आमचे गुरुजी म्हणायचे 6 महिने उच्चारासाठी लागले. किती भास्कर बाबांना 6 महिने. क ख ग घन, काही मास्तर म्हणतात ड्रुंग, काय काय म्हणतात क ख ग घन ड्रुंग, क ख ग घन छ छ ज झ ट ठ ड ड न त थ द द न प प प म य वर ल श स ह ळ क्ष. क्ष वर्णामध्ये येत नाही, श वर्ण व्यंजनामध्ये येत नाही, स व्यंजनामध्ये येत नाही, क्ष आणि ज्ञ स्वरामध्ये सुद्धा येत नाही. ते संयुक्त वर्ण आहे. जाऊ द्या, मला काही तुमचा पाठ घ्यायचा नाही म्हणा, पण मला सांगायचं होतं. हे मुलं नेमके शाळेत गेले की आमची भाषा किती श्रीमंत आहे. रामकृष्ण दासजी महाराज आमचे, त्यांच्यासारखंच ते पागोटो बांधलंय त्यांनी. तुझं नाव काय? गजानन महाराज आहेत का? गजानन महाराज मी भविष्य कळते आपल्याला राव. हे बा गजानन महाराज, काय बोलायचं होतं ते पण विसरलो मी. कुठं आलो होतो आपण? म्हणा ना, कीर्तन. हे बा मॅडम यांना हे ते शब्द पाठ करायला देते. भाषा श्रीमंत आहे आपली, फार भाषा श्रीमंत आहे. हा, इंग्रजीमध्ये मांजरला काय म्हणतात? काय म्हणतात? आणि बोक्या म्हणा ना, कॅटोबा. गजानन महाराज, इंग्रजीत कुत्र्याला काय म्हणतात? डॉग. म्हणा ना, डॉगी. जगाच्या पाठीवर श्रीमंत भाषा आहे आमची. स्त्रीलिंगीला कॅट आणि पुल्लिंगीला कॅट. इथं स्पेशल नाव आहेत: मांजर, बोक्या, कुत्रा. म्हणा ना कुत्री. वा 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 वा, लई लोक तयार आहेत. हे बघा, नेमके झेड पर्यंत यांची एबीसीडी पाठ झाली की ती मॅडम यांना शब्द पाठ. अर्थ निघाला होता अभ्यासार्थे विरुक्ती. अभ्यास करण्याकरता एक शब्द 2 वेळेस बोलला जातो. त्यांना नवीनच ती मॅडम शब्द पाठ करायला जाते. APPLE, ऍपल म्हणजे, हा विद्यार्थ्यांनो, ऍपल म्हणजे सफरचंद. मग पुढे यांना शब्द मॅडम आणखीन देते. ELEPHANT, एलिफंट म्हणजे आजचा कीर्तनकार नाही का? एलिफंट म्हणजे हत्ती. आता खरं सांगा सज्जनांनो, एकदाच स्पेलिंग वाचलं की यांना पाठ होतं का? आमच्यासारखे साधक आळंदीला राहतात, त्यांना एकदाच अभंग वाचल्यानंतर नवीन अभंग पाठ होत नाही, तो घोकावा लागतो, परत परत म्हणावा लागतो. अभ्यास करण्याकरता जर एक शब्द परत परत घोकला तर दोष लागत नाही. ज्ञानोबा राय तर हरिनामाचा अभ्यास करतात, कारण पठपठती नावाचा जातोय पाठ शब्दामध्ये. पाठ म्हणजे अभ्यास करणे, आणि हरिनामाचा पाठ म्हणजेच हरिपाठ. हरिनामाचा अभ्यास करतात म्हणून 2 वेळेस हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसरं कारण, एक शब्द 2 वेळेस उच्चारला तर चालतो. कधी? अर्थ भिन्नार्थ आहेत विरुक्ती. शब्द सारखेच आहेत 2, पण दोन्हीचाही अर्थ जर वेगळा असेल तर शब्द उच्चारला तर चालतो 2 वेळेस. व्यवहारात एक वाक्य आहे, वाचाल तर, वाचाल तर, वाचाल. एका वाक्यात वाचाल शब्द किती वेळेस आहे? 2 वेळेस, पण दोन्हीचा अर्थ एक आहे का? वेगळा आहे. पहिल्या वाचालचा अर्थ आहे वाचन करणे, पण दुसऱ्या वाचालचा अर्थ आहे जगणे. वाचाल तर जगाल म्हणजे वाचाल तर वाचाल. तसं याही दोन्ही हरीचा अर्थ वेगळे आहे. पहिल्या हरीचा अर्थ आहे हरीने माझे हरिले चित्त, जो चित्ताचं हरण करतो तो हरी. आणि दुसऱ्या हरीचा अर्थ आहे भगवान विष्णू सहस्रनामातील 1000 नावं जे आहेत त्यातला एक हरी. अतुल शर्वो भीमस समयज्ञो हवीर हरिही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तिसरं कारण, आदर प्रगट करण्याकरता एक शब्द 2 वेळेस उच्चारला तर चालतो, त्याला आदरार्थेच विरुक्ती म्हणतात. समजून घ्या, तुम्ही जेवायला बसले, तुमच्या दारात पाहुणा आला आणि बेल वाजवली, दरवाजा वाजवला, तुम्ही उठले, कडी उघडली, बघितलं पाहुणा कोण? अत्यंत जवळचा पाहुणा. पाहुणा तुम्ही बघितला की तुम्ही असं म्हणाल का, या आले, खाता पिता, पाणी पाणी, काय देऊ, असं एकेरी शब्दात बोलाल का तुम्ही?
आदर प्रगट करण्याकरता शब्द किती वेळेस उच्चारावा लागेल? 2 वेळेस किंवा अनेक वेळेस. जर तुमच्या दारात पाहुणा आला तर तुम्ही काय म्हणाल? काय म्हणाल? या 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 असं म्हणाल का? म्हणजे मी स्वरात म्हटलो ते बेसुरात म्हटलं एवढाच फरक आहे. तुम्ही म्हणाल या काय देऊ तुम्हाला, कधी आलात. एक शब्द 2 वेळेस. काही घ्याल का आपण? काही पाहिजे तुम्हाला? काही थोडं तरी घ्या. एक शब्द अनेक वेळेस उच्चारला जातो. कधी? आदरार्थे विरुक्ती, आदर प्रगट करण्यासाठी. ज्ञानोबरांना हरिनामाविषयी आदर आहे म्हणूनच हरिपाठाचं ध्रुवपद आहे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. दुसरं मत, चौथं शेवटचं आणि महत्वाचं कारण, एक शब्द 2 वेळेस उच्चारला तर चालतो. कधी? निश्चयार्थे विरुक्ती. आणि ज्ञानोबांना ठाम निश्चय आहे, या पुण्याची गणना कोणीच करू शकणार नाही म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता बारीक आहे का? संत वाङ्मयातला एक अनुस्वार जरी खाल्ला तरी काय फरक पडते? कुरेकर बाबा पाठात सांगायचे हा दृष्टांत, या पुण्याची गणना कोण करी. याच्यावर बाबा तोंडाला उपरणं लावायचे असं ना, हसायचे. बाबा म्हणायचे, घारोडातले 2 मुलं पुण्याला गेले कंपनीत. 12 वाजता इंटरव्ह्यू आहे. 8 वाजताच गेटवर गेले, कारण हे घारोडचे होते ना. सिक्युरिटी नाळवलं, ए कुठं निघाला? इंटरव्ह्यू यांचा 12 वाजताची वेळ आहे. 2-4 जण गेलेले, 4-5 जण. त्यांना वाटलं आता 12 वाजेपर्यंत वेळ आहे, आता 8च वाजले, सकाळची वेळ. आता आलोच आपण पुण्याला, चला जरा पुणे बघू. निघाले पैदल. मग आता काय, पुण्याला मोठमोठी दुकानं, मोठमोठी शॉप, कंपन्या, मोठमोठ्या बिल्डिंग आहे, 100 मजली. वा वा, सगळं पुणे बघितलं, भारावून गेलो. काय मोठमोठी घरं आहे तिथं. 11:30 वाजेपर्यंत त्यांनी पुणे फिरलं. मग म्हटले, अरे बाबा, का रे 8 वाजतापासून 11:30 वाजेपर्यंत आपण फिरतो तरी सुद्धा पुणे संपत नाही. कुरेकर बाबा सांगायचे, बाबा तोंडाला उपरणं लावून बाबा सुंदर दृष्टांत सांगायचे. बाबा म्हणायचे, संतांच्या वाङ्मयातला अनुस्वार जरी खाल्ला तरी अर्थ बदलते. त्यातला एक म्हणायला लागला, का रे पुणे संपतच नाही. त्यातला एक म्हणे, नाही का रे, आपल्या गावातल्या मंदिरात ते हरिपाठ घेताना म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. पुण्यावरचा जर एक अनुस्वार जरी संतांचा बाजूला केला तरी अर्थ बदलतोय. संतांचं वाङ्मय एवढं मोठं भावनिक आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हरी जर उच्चार कराल तर त्या पुण्याची नव्हे गणना कोणीच. मग ज्ञानोबाराय यासाठी आम्हाला कुठे जावं लागेल का? नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारे भाया सदा. ज्ञानोबाराय याला काही आम्हाला दृष्टांत आहे. हो. ज्ञानदेव मनी व्यासांची आकुना, बारके चाराना पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा, असं मोकळं व्हा जरा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी टाळी. हा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या
गायनाचार्य मंडळी गाऊन गाऊन थोडं हिवाळ्याचे पण दिवस आहे, माझा तर गळा पार गेलेला आहे. त्यांना त्रास न देता आम्ही सगळे चाल म्हणणार आहे. मी पुढे म्हणतो, सगळ्यांनी तुम्ही मागे म्हणा. आज नवीन उपक्रम करणार आहे आम्ही बरं का कैलास बाबा. हे सगळे कसे स्वरात आहेत पहा, एकही बेसूर नाही यातलं. स्वर गेला तर तेवढा फक्त सांगा. ज्ञानदेव म्हणे, माई लाज लाखा बरं, इथं परीक्षा काय लाज लाखा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना, टाळ नका वाजू. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. मोकळं म्हणून राहिलं. कोण करी, कोण करी, कोण करी. कोण करी, कोण करी. काय शिष्य आहेत आपल्या. पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल